त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवीमूर्तींच्या चरणी वाहिली. रेड श्री गुरुचरित्र अध्याय 36. तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागावू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे. तू त्यांना शरण जा, तेच तुझी इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरुचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते.